आत्ताच आम्ही सन्माननीय आयुक्तांना आमचं निवेदन दिलेलं आहे आणि हे जे आम्ही निवेदन दिलेले आहे याच्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या 32 गावातील जी जनता आहे, ग्रामस्थ आहे, त्यांच्या माध्यमातून हे आज आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे। ही एक आजची सुरुवात आहे, म्हणजे जी मैदान टिकण्याची भूमिका आहे, सुरुवातीला सिडको आणि त्याच्यानंतर महानगरपालिका यांच्या माध्यमातून वेळोवेळी जो आमच्या ग्रामस्थांवर अन्याय होत आलेला आहे आणि आता जी शेवटचा कंठाशी आलेला आहे, म्हणजे आता याच्या पुढे पर्याय नाही राहिला। आमच्या ग्रामस्थांना श्वास घ्यायला देखील जागा ठेवलेली नाही आणि जी हा जागा आम्ही स्वतःच्या पैशाने स्वतःच्या खर्चाने आरक्षित केलेले आहे, मैदानं टिकवले आणि त्या जागा लगेचच यांच्या निदर्शनात येतात आणि तिथे प्लॉटिंग केलं जातं। त्यामुळे आणि ग्रामस्थांना विस्थापित करण्याचं धोरण हे सिडको आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून जे चाललेलं आहे याचा पूर्णपणे आम्ही 32 गावांच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि शहरी यांच्या वतीने निषेध करीत आहोत। खरं म्हणजे हे सांगताना आम्ही सांगतात की तुम्हाला मैदान दिले, कुठे मैदान दिले? शहरी लोकांना तरी सांगा। या वसाहती आपण वसवले त्यांना छोटेखानी तुम्ही मैदानं दिले, तिथे आपण गेलो तरी तिथले लोक भांडतात। मग ग्रामस्थ ज्यांच्या जीवावर हे एवढी वास्तू सिडको इथे उभारली, सर्व मिळालेलं आहे, त्यांना काय, त्यांना त्यांच्या हक्कासाठी भांडावं लागतं, ही खेदाची गोष्ट आहे। म्हणजे ही वेळ यायलाच नाही पाहिजे। तुम्ही सुरुवातीला 9.25% जागा आम्हाला आमच्या 12.5% दिली परत आणि 4.5-4.25% ठेवलेली आहे। काय सांगितलं आम्हाला? मैदानं देऊ सांगितले आम्ही, पण कुठे मैदानं दिलीत? आम्हाला सुविधा कुठल्या दिल्या? शाळा नाही दिल्या, कॉलेजेस नाही दिले, हॉस्पिटल काय दिले तुम्ही? एक महापालिकेचं हॉस्पिटल आहे, परंतु तिथे मारामारी होते। म्हणजे ज्या सुविधांपासून आम्हाला स्थानिकांना वंचित ठेवता आणि भांडायला लागतात। जर आम्ही तुम्हाला जागा दिल्या नसत्या तर ही डेव्हलपमेंट झालीच नसती। आता ही जागा जे आम्ही आपल्या पालिकेच्या मागे जे ग्राउंड तयार केलेलं आहे 15 वर्षापूर्वी, जवळजवळ तिथे 10,000 गाड्या आम्ही टाकलेल्या आहेत। खड्डा होता आणि 1970 साली सिडकोनी ही जागा ग्रीन झोन म्हणून डिक्लेअर केलेली आहे, त्यावेळी जेव्हा सिडको आली तेव्हा। त्याच्यानंतर ती CRZ1 आणि CRZ2 अशी बाधित जागा आहे आणि प्रपोज जागेतून मेट्रो देखील जाणार आहे। मग कुठल्या यांनी पालिकेने जागा ती सिडकोकडून विकत घेतली? खरं तर ही जागा 8 एकर 8.5 हजारात फुकट मिळायला पाहिजे होती। तुम्ही 69 कोटी आमचे हक्काचे पैसे नाहक सिडकोला दिले। सिडको ही हुशार आहे। सिडकोनी जी कोण गिराईक नाही त्या जागेला, ती जिच्यात काहीच कन्स्ट्रक्शन होणार नाही, ती जागा तुम्ही पालिकेच्या माथी मारलेले आणि पालिकेचे अधिकारी, सुज्ञ अधिकारी, IAS अधिकारी तुम्ही बसलेले आहेत। तुम्ही घेताना साधा विचार करा ना, कुठली जागा तुम्ही घेताय? ही जागा घेताना आज 10 NGO उभे राहतील, उद्या आम्ही सुद्धा जाऊ कोर्टात की कुठल्या पद्धतीने CRZ आणि CRZ2चं तुम्ही उल्लंघन करता। तिथे तुम्ही बांधकामच करू शकत नाही आणि हॉस्पिटलला मेडिकल काउन्सिलच्या नॉर्म्सनुसार कमीत कमी 20 एकर जागा पाहिजे। तर तुम्ही 8.5 एकर मध्ये तुमचं हॉस्पिटल होणार, तिथे कॉलेज होणार, मग त्यांना एक तुम्हाला ग्राउंड लागते, कसं तुम्हाला शक्य आहे? म्हणजे दिखावा करण्याकरता हे तुम्ही करत असाल तर याचा आम्ही पूर्णपणे 100% निषेध करतो। आणि दिखाव्यासाठी तुम्ही जनतेला वेटीस कशाला धरता? तुम्हाला दिखावा करायचा, कुठेतरी फीत कापून काहीतरी करा ना। जे आम्ही हक्काने ठेवलेलं आहे, इथे रोज सकाळी लहान मुलं खेळतात, सकाळी पोलीस अधिकारी व्यायामाला येतात, दुपारी यंग जनरेशन खेळतं, भारताचे उद्योजक खेळाडू जेनी रॉड्रिक्स सारखी इथे जे नेट प्रॅक्टिसला या मैदानावर येते आणि हे सगळं विनामूल्य आम्ही देतोय 40+ माध्यमातून। मग हे सर्व चांगलं करत असताना आणि हे मैदान टिकावं हीच आमची रास्त मागणी आहे आणि ह्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो। ही मोठी शर्मेची गोष्ट आहे पालिकेच्या दृष्टिकोनातून। अशी वेळ पुन्हा येऊ नये असं जर आयुक्तांना वाटत असेल तर या आमच्या मागणीचा आणि भविष्यामध्ये मैदानं सर्व गावात आम्ही जी तयार केली ती आमची कायमस्वरूपी टिकावी ही आमची मागणी आहे आणि ती ग्राउंड जर आम्हाला दिली नाही ही सुरुवात आहे। आम्ही यापुढे भविष्यात आमरण उपोषण करू आणि त्याच्या पुढे लागलं तरी त्याचा वातावरणामध्ये जर हिंसक वळण लागलं तर त्याला पूर्णपणे जबाबदार पालिका आणि सिडको प्रशासन राहील। आमची जबाबदारी नसेल, कारण आम्ही तुम्हाला शांतपणे आलोय, अजूनही तुम्हाला शांतपणे भेटू आणि आमच्या जे हक्काच्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण कराव्यात अशी आमच्या या 40+च्या माध्यमातून हात जोडून आमची सर्व प्रशासनाला विनंती आहे। भविष्यात आमच्यावर बेमुदत उपोषण किंवा आम्ही आत्मदहन आणि याच्या पुढे जाऊन आता आम्ही एवढी पण सांगू शकतो की प्रशासन आणि हे पाक्षिक लोक देखील जर आमचा हे विचार केला नसेल, जरांगे पाटलासारखं आम्ही यांना इलेक्शन मध्ये पण त्यांची जागा दाखवून देऊ, कारण आगरी कोळी 32 गावांची शक्ती मोठी आहे। आता विधानसभेचं इलेक्शन येते, पालिकेचं इलेक्शन येते, आम्ही एक हाती या प्रशासनाच्या आणि राज्यकर्त्यांच्या विरोधात याचा निषेध म्हणून मतदान करू शकतो, परंतु त्यांना आम्ही आत्ता धोक्याची घंटा आहे, वेळीच आपण सावध व्हा आणि आमच्या ग्रामस्थांना न्याय द्या हीच आमची मागणी आहे।